आपला विषय आहे तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. मत्ते 5वा अध्याय आणि वचन 13 मधून आपण हे शिकत आहोत आणि कशा प्रकारे आपण पृथ्वीचं मीठ आहोत हे समजण्यासाठी पवित्र शास्त्रातील इतर जी काही वचनं आहेत पुस्तकांमधली ती वाचून हा विषय आपण काय करत आहोत समजून घेत आहोत. आणि म्हणून यावेळेला आपण मुद्दा क्रमांक 5 लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 5 लिहा या विषयातला मीठ इतर गोष्टींमध्ये जसे मिसळले जाऊन आपला वेगळेपणा जपून ठेवते तसेच आपण समाजामध्ये मिसळून आपला वेगळेपणा जपून ठेवला पाहिजे. मुद्दा क्रमांक 5 लिहून घ्या. परत एकदा सांगतो हळूवारपणे. मीठ इतर गोष्टींमध्ये जसे मिसळले जाऊन आपला वेगळेपणा जपून ठेवते तसेच आपण समाजामध्ये मिसळून आपला वेगळेपणा जपून ठेवला पाहिजे. आता ह्या वचनामध्ये ह्या मुद्द्यामधून आज आपण कशा प्रकारे आपला जो वेगळेपणा आहे तो जपून ठेवला पाहिजे जसं मीठ आपला वेगळेपणा जपून ठेवतं त्याप्रमाणे. आणि हे फार महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला आपण देवाचं वचन वाचतो तर देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की जगाशी मैत्री देवाशी वैर आहे आणि देवाशी वैर हे आपण जगाशी मैत्री करून घेऊ नये म्हणून आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्यामध्ये वेगळेपणा आहे ना तो आपण जपून ठेवणं फार गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे आपण आपला वेगळेपणा हा जपून ठेवू शकतो हे समजण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातून काही पुस्तकातील वचनं जी आहे ती वाचून हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि बघा ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक 17वा अध्याय आणि वचन 16 आपण वाचतो तर 17वा अध्यायामध्ये प्रभू येशूने प्रार्थना केलेली आहे आणि येशू हा प्रार्थना करत असताना वचन 16 मध्ये काय म्हणत आहे पहा. योहान याचं 17वा अध्याय आणि वचन 16 आपण वाचू आणि कशा प्रकारे आपण समाजामध्ये मिसळून राहत असताना आपला जो वेगळेपणा आहे तो आपण कशा प्रकारे जपून ठेवू शकतो याविषयी काय लिहिलंय पहा त्या ठिकाणी. योहान 17 अध्याय आणि वचन 6. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्याला एक महत्वाची जी काही गोष्ट आहे की आपण कुठलचे आहोत या संदर्भात समजण्याकरता मदत होत आहे. आणि प्रभू येशू अतिशय स्पष्टपणे वचन 16 मध्ये हे म्हणत आहे की जसा मी जगाचा नाही. आता लक्ष द्या येशू हा जर जगाचा नव्हता तर प्रश्न हा उद्भवतो की येशू होता कुठला. मग येशू हा कुठलचा आहे हे समजण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातली अनेक जी काही वचनं आहे ती वाचणं गरजेचं आहे आणि ती वाचल्यानंतर आपल्या निदर्शनामध्ये हे येईल की येशू हा स्वर्गातला आहे. येशू हा कुठलचा आहे स्वर्गातला आहे. बघा आपण ज्यावेळेला प्रेषणचं पुस्तक काढतो बघा प्रेषणचं पुस्तक आपण काढू. माझ्याबरोबर प्रेषणचं पुस्तक काढा 1ला अध्याय आणि त्या ठिकाणी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 9 कोणीतरी वाचा. वचन 9 आणि 10. असं सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टी आड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे होते. व्हेरी गुड. आता बघा ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की प्रभू येशू हा त्याच्या शिष्यांच्या डोळ्यात देखत वर आकाशामध्ये जे आहे घेतला गेला किंवा
वचन सांगते की तो वर घेतला गेला. आता ह्या ठिकाणी आपल्याला हे समजतं की येशू हा ह्या जगाचा नाही, तर येशू हा स्वर्गातला आहे. आणि येशू हा स्वर्गातला आहे हे समजण्याकरता जर हे वचन आपण वाचलेलं आहे, तर ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 17वा अध्याय आणि वचन 16 वाचतो, तर त्या वचनाच्या अभागामध्ये असं लिहिलेलं आहे की तसंच आपण देखील ह्या जगाचे नाही, पण तरीही ह्या जगामध्ये आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे. मग ह्या जगामध्ये आपल्याला का ठेवण्यात आलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर हे आपल्याला समजलं तर आपल्याला ख्रिस्ती जीवन जगणं हे फार जे आहे ना सोपं जाईल. अनेक वेळा आपल्याला हे समजत नसल्या कारणामुळं ख्रिस्ती जीवन जगणं हे आपल्याला अतिशय जे आहे ना कठीण जातं. आणि ख्रिस्ती जीवन जगणं हे कठीण जाऊ नये म्हणून आपल्याला पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट की आपण कुठे आहोत हे समजण्याकरता वाचणं गरजेचं आहे. आणि आपण जसं येशू या जगाचं नाही ना, तसं आपण देखील या जगाचं नाहीये, तरीही आपल्याला येशू सारखं ह्या जगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर मग का ठेवण्यात आलेलं आहे? तर वचन सांगतं की आपल्यामध्ये असलेला जो काही वेगळेपणा आहे, आपल्यामध्ये असलेला जो काही आहे वेगळेपणा आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण गलती करायचं पत्र 5वा अध्याय आपण काढतो, थँक्यू पवित्र आत्मा. गलती करायचं पत्र ज्या वेळेला 5वा अध्याय आपण काढतो, तर गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे महत्वाच्या गोष्टी ज्या आहे ना संत पौल त्या ठिकाणी सांगताना दिसून येतो. आणि बघा आपल्यामध्ये कोणता वेगळेपणा आहे. 22 वचन कोणते राव? वचन 22 आणि वचन 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ नीती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. व्हेरी गुड. आता बघा, आपण ह्या जगामध्ये राहत असताना देव हा आपल्याला कळायला असल्या कारणामुळं आता आपल्यामध्ये काय आहे तर प्रीती आहे, आपल्यामध्ये आनंद आहे, आपल्यामध्ये शांती आहे, आपल्यामध्ये सहनशीलता आहे, आपल्यामध्ये ममता आहे, आपल्यामध्ये चांगुलपणा आहे, आपल्यामध्ये विश्वासूपणा आहे, आपल्यामध्ये सौम्यता आहे आणि आपल्यामध्ये इंद्रिय दमन आहे. आणि याच्या सहाय्याने आपण आपला जो काही वेगळेपणा आहे ना तो लोकांना जे आहे ते दाखवत असतो. आणि लक्ष द्या, आपल्यामध्ये असलेला वेगळेपणा हा जगात राहणाऱ्या लोकांमध्ये नसला असल्या कारणामुळं लोक हे आपल्या वेगळेपणाकडे आकर्षित होऊन देवाविषयीचं ज्ञान जे आहे ते प्राप्त करत असतात. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना आपण कोणत्या गोष्टींसाठी देवाकरवी निवडण्यात आलेलो आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जसं मीठ हा आपला वेगळेपणा जपून ठेवतो, त्याच प्रकारे आपण ख्रिस्ती जीवनात वाटचाल करत असताना ह्या जगात ज्यावेळेस राहतो त्यावेळेला आपण आपल्या ठाई असलेला जो काही वेगळेपणा आहे देवाच्या माध्यमातून आपल्यात आलेला तो जपून ठेवणं फार गरजेचं आहे. जगाशी हात मिळवणी करण्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं नाहीये, कारण जगाशी हात मिळवणी करणारा व्यक्ती हा देवाचा वैरी असतो. आणि जगाशी हात मिळवणारा करणारा व्यक्ती आहे ना त्याच्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टी नसतात, तर त्याच्या जीवनामध्ये जगाच्या गोष्टी असतात. आणि जगाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर ते आपल्याला 19, 20 आणि 21 वचनामध्ये पाहायला भेटतात. आणि बघा, ते वचन वाचण्यासाठी मदत करा कोणीतरी. देहाची कर्म तर उघड आहेत, ती ही चार कर्म: अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. 21 वचन. हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. येस, व्हेरी गुड. लक्ष द्या, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की जगाशी हात मिळवणी ज्या व्यक्तीने केलेली आहे त्या व्यक्तीमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, किंबहुना याच्यापेक्षा जास्त देखील गोष्टी पाहायला भेटतात.
आता ह्या गोष्टी घेऊन जीवन जगण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं नाही, तर देवाने आपल्याला निवडलेलं आहे अशासाठी की देवाचा स्वभाव आपण आपल्याद्वारे जो आहे वेगळेपणाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवावा आणि लोकांनी देवाकडे आकर्षित व्हावं। यासाठी आपल्याला आपल्या ठाई असलेला जो वेगळेपणा आहे ना, तो जपून ठेवायचा आहे। आणि तो जर आपण जपून ठेवला तर अनेक लोक हे आपल्याद्वारे देवाला ओळखून आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे। म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त हा मत्तयाच्या 5व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये असं म्हणतो की तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात। आपल्याला ही उपमा जी आहे यासाठीच देण्यात आलेली आहे की आपण मिठासारखी आपली जी काही ओळख आहे किंवा मिठामध्ये असलेला जो काही वेगळेपणा आहे तो जसा मिठाने जपून ठेवलाय तसं आपण आपल्या ठाई असलेला जो काही वेगळेपणा आहे ना ख्रिस्तामध्ये तो जपून ठेवला पाहिजे। यासाठी देवाने आपल्याला मिठाची उपमा दिलेली आहे। पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या। मुद्दा क्रमांक 6, मीठ हळुवारपणे कार्य करते तसेच ख्रिस्ती जीवनाचा प्रभाव लोकांच्या जीवनामध्ये हळुवारपणे कार्य करत असतो। मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या, परत एकदा सांगतो, मीठ हळुवारपणे कार्य करते तसेच ख्रिस्ती जीवनाचा प्रभाव लोकांच्या जीवनामध्ये हळुवारपणे कार्य करत असतो। आता लक्ष द्या, मीठ हे ज्याप्रमाणे ज्या पण वस्तूंना प्रिझर्व करण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे किंवा ज्या पण वस्तूंना टेस्ट देण्यासाठी वापरण्यात आलेला आहे त्या वस्तूंमध्ये लगेलग मीठ जे आहे ना कार्य करत नाही। तो मिठाची कार्य करण्याची जी क्षमता आहे ती हळुवारपणे होत असलेली आपल्याला समजून येते। त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवनाविषयीच आहे। ख्रिस्ती जीवन हे ज्या वेळेला तुम्ही जगू लागतात त्यावेळेला अनेक लोक हे तुमच्याकडे बघतात आणि ज्या वेळेला लोकांना ख्रिस्ती जीवन काय आहे हे समजण्यासाठी हळुवारपणे मदत होते त्यावेळेला ते लोक जे आहे ना त्यांच्या जीवनामध्ये कार्य व्हायला सुरुवात होते। अनेक वेळा देव काय आहे हे आपल्याला कळालं असल्या कारणामुळं आपण अपेक्षा करतो की आपल्या संबंधित किंवा ओळखीचे किंवा परिवारातील जे लोक आहेत त्यांना देखील देव कळावा, पण त्यांना देव हा आपल्या माध्यमातून कळत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे। आणि त्यांना देव कळण्याकरता हळुवारपणे जे आहे ना सुरुवात जी आहे ती होत असते आपल्या जीवनात। आणि लक्ष द्या, जर आपल्याला देव कळालेला आहे तर आपल्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये देव हा निश्चित अर्थाने कार्य करेल, पण तो कार्य करण्याची जी पद्धत वापरतो ना ती हळुवार पद्धत आहे। आणि ज्या वेळेला ह्या पद्धतीच्या माध्यमातून देव हा तुमच्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये काम करतो त्यावेळेला निश्चित अर्थाने लोक हे तुमच्या सारखेच देवामध्ये आलेले तुम्हाला पाहायला भेटतील। बघा वचन काय सांगत आहे, मत्तयाचं पुस्तक 13वा अध्याय आणि वचन 33 आपण वाचूया। आणि मत्तय 13व्या अध्यायाच्या 33 वचनामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी हळुवारपणे मीठ हे कार्य करतं किंवा ख्रिस्ती जीवन हे कार्य करतं किंवा कशाची उपमा जी आहे ती देण्यात आली ते आपण वाचूया। त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे। ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, जेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले। व्हेरी गुड। बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की खमीर जे आहे ना
हे हळुवारपणे जसं कार्य करतं आणि संपूर्ण पीठ जे आहे ते फुगवून टाकतं, त्या खमीराप्रमाणे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवन लोकांच्या जीवनामध्ये त्या खमीराप्रमाणे हळुवारपणे कार्य करतं. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपण लोकांना बदलू शकत नाही, पण आपल्या ठाई असलेला जो देव आहे ना, तो लोकांना बदलू शकतो आणि लोकांना बदलण्यासाठी त्याने तुमचा उपयोग करावा, यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःला देवाच्या हातामध्ये सुपूर्त करून देणं फार गरजेचं आहे. सुपूर्त करून देणं म्हणजे देवाचा स्वभाव हा तुमच्या ठाई तुम्ही प्रिझर्व करून लोकांना तो दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला लोक हे तुमच्याकडे पाहतील, त्यावेळेला लोकांना तुमच्या माध्यमातून देव हा कसा आहे हे समजण्याकरता मदत होईल आणि हळुवारपणे लोक हे देवाकडे जे आहे ना ते येतील. लक्ष द्या, तुमच्या माध्यमातून देवाला कार्य करायचं आहे आणि देवाची कार्य करण्याची पद्धत किंवा लोकांना देवाकडे आणण्याची देवाची जी पद्धत आहे ना, किंवा लोकांना बदलण्याची जी पद्धत आहे ना, ही आपल्या पद्धती सारखी नाहीये. तर देवाची पद्धत ही मिठासारखी आहे. देवाची पद्धत ही खमीरासारखी आहे. आणि वचन स्पष्टपणे सांगतं की त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट कशा संदर्भाची माहिती का? स्वर्गाच्या राज्या संदर्भाची होती. आणि वचन सांगत आहे की स्वर्गाचं राज्य हे खमीरासारखं आहे. ते कोणा एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपून ठेवलं आणि लक्ष द्या, शेवटी काय झालं माहिती का? सर्व पीठ त्या खमीरामुळे फुगून गेलं. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवाने तुम्हाला ह्या जगामध्ये खमीरासारखं कार्य करण्याकरता निवडलेलं आहे. ज्याप्रमाणे खमीर हे अनेक गोष्टींकरता चांगलं कार्य करतं, ज्याप्रमाणे मीठ हे अनेक गोष्टींकरता चांगलं कार्य करतं, त्याचप्रमाणे तुम्हाला देवाने चांगलं कार्य करण्यासाठी निवडलेलं आहे. आणि ते चांगलं कार्य जर काय आहे तर लोकांना वाचवणं, लोकांना देवाकडे आणणं, लोकांना देवाची ओळख करून देणं. लक्ष द्या, यासाठी देवाने तुम्हाला मिठाची उपमा दिलेली आहे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ही गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये संत पाऊलाला कळाली होती. आणि म्हणून संत पाऊल हा लोकांना देवाकडं आणण्याकरता अतिशय स्पष्ट हळुवारपणे लोकांना देवाची ओळख ही वचनातून करून देत आहेत. आणि लोक देखील संत पावलाचं देवाचं वचन ऐकत असताना संत पावलाकडनं लक्ष द्या, त्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते देवाकडे वळाले. त्यापैकी एक स्त्रीकडे आपण जाणार आहोत, जिचं मन परमेश्वर देवाने प्रफुल्लित केलं. आणि लक्ष द्या, त्या ठिकाणी तिच्या जीवनात जो चमत्कार झाला ना, तो पाऊलाच्या द्वारे झाला. कोणीतरी प्रेषित 16 अध्याय आणि 14 वचन काढा. प्रेषित 16 आणि वचन 14. आणि त्या ठिकाणी एक स्त्री आहे जिचं नाव लिडिया आहे. आणि बघा कशा प्रकारे ती प्रभूकडे वळाली. फक्त ती नाही तर तिच्या बरोबर तिचा संपूर्ण परिवार देखील जो आहे तो प्रभूकडे हळुवारपणे वळाला, हे आपल्याला समजत. बघा कोणतरी वाचत ते वचन, वचन 14. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती ध्रुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्री विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. व्हेरी गुड. बघा, ह्या जगामध्ये राहत असताना जर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे तर तुम्ही ज्या वेळेला लोकांशी संपर्क करता त्यावेळेला लोक हे अतिशय बारकाईने तुमचं ऐकत असतात. किंवा त्यावेळेला लोक अतिशय बारकाईने तुमच्या सानिध्यामध्ये राहून तुमच्या ठाई असलेला जो काही चांगुलपणा आहे तो घेण्याचा प्रयत्न करतात. ह्या ठिकाणी ही जी स्त्री आहे ना, ही एक व्यापार करणारी स्त्री होती.
आणि तिचा व्यापार कोणता आहे हे देखील आपल्याला ह्याच वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. वचन सांगत आहे की ती जांभळी वस्त्र विकत होती. लक्ष द्या, मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने पौलाच्या द्वारे कार्य केलं आणि असं कार्य केलं की तिच्या बरोबर तिचा जो काही परिवार आहे ना, तो देखील देवाकडे आला किंवा तो देखील देवाकडे वळाला तो परिवार. ह्या ठिकाणी आपण ह्या स्त्रीच्या जीवनातून काय शिकतो? आपल्याला जर देव कळालेला आहे तर आपल्या माध्यमातून आपल्या मागे आपला जो परिवार आहे काय तो देवाकडे वळाला आहे का? आणि जर तो देवाकडे वळालेला आहे तर ते चांगलं आहे. पण जर तो देवाकडे वळालेला नाहीये याचा अर्थ हा आहे की कुठंतरी आपलं देवाकडे वळणं हे पाहिजे तसं मोठ्या प्रमाणामध्ये देव अपेक्षित होतो तसं अपेक्षित नाही. लक्ष द्या, कुठेतरी आपण देवाकडे जे आहे ना वळण्यामध्ये थांबलो आहोत किंवा चुकला. कारण जर आपण जर देवाकडे वळालो असतो जशी ही स्त्री देवाकडे वळाली तर आपल्या बरोबर आपला परिवार देखील देवाकडे वळाला असता, हळूवारपणे का होईना. आज आपण आपलं स्वतःच जर अवलोकन जर केलं तर आपल्याला देवाची ओळख आपल्याला होऊन अनेक वर्ष झालेली आहेत आणि तरीही आपला परिवार किंवा आपल्या परिवारातील इतर लोक जर देवाकडे वळालेले नाहीये याचा अर्थ हा आहे की आपल्या परिवाराला आत्मपरीक्षण करण्याची वेळ नाहीये, तर आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला देव हा व्यवस्थितपणे समजला आहे किंवा नाही. कारण ही जी स्त्री आहे ना बघा, ह्या ठिकाणी ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या स्त्रीने पौलाचं जे भाषण आहे ना त्याकडं अतिशय बारकाईने लक्ष दिलं, अतिशय बारकाईने लक्ष दिलं. आणि जे तिने बारकाईने ऐकलं ना ते तिच्या जीवनामध्ये असं काही काम करून गेलं की तिच्या बदललेल्या जीवनाकडे पाहून तिच्या घरचे लोक बदलले. जर आपल्याला देव कळालेला आहे तर आपल्या जीवनामध्ये जुन्या गोष्टी नको आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. आपण बदलणं फार गरजेचं आहे. कोणत्या भागामध्ये? आपलं बोलणं असू शकतं, आपलं बसणं उठणं असू शकतं, आपले लक्ष द्या, आपल्या जीवनातील कमतरता ह्या दुसऱ्याला माहिती नसतात, त्या आपल्याला माहिती असतात आणि त्या कमतरतेमध्ये आपण बदलणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनातील उणिवा ह्या दुसऱ्यांना माहिती नसतात, त्या आपल्याला माहिती असतात. त्या उणिवांमध्ये आपण आपल्या स्वतःला बदलणं फार गरजेचं आणि आपण जर बदललं तर आपल्या मागं आपला परिवार देखील बदलल आणि तो देखील देवाकडे. ह्या ठिकाणी आपण काय पाहतो? मीठ जसं हळूवारपणे कार्य करताना तसंच आपल्या जीवनामध्ये आलेला जो काही देवाचा स्वभाव आहे ना तो आपल्या परिवारातील इतर व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांनी बदलाव म्हणून हळूवारपणे कार्य करत असतो आणि त्यांना बदलण्याकरता देव आपला उपयोग करत असतो. आपण ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी आपल्याला समजलं तर आपल्याला आपल्या परिवारातील इतर लोकांना जे आहे ना देवाची ओळख करून देणं फार सोपं जाईल, फार सोपं जाईल. पुढचा मुद्दा क्रमांक 7 लिहून घ्या. पुढचा मुद्दा मीठ. पुढचा क्रमांक लिहा. मिठामध्ये खारटपणा नसेल तर मीठ फेकलं जातं. त्याचप्रमाणे निष्क्रिय विश्वास त्या मिठाप्रमाणेच निरुपयोगी ठरतो. 7वा मुद्दा परत एकदा लिहून घ्या. मिठाप्रमाणे खारटपणा. लक्ष द्या, मिठामध्ये खारटपणा नसेल तर मीठ फेकलं जातं. त्याचप्रमाणे
निष्क्रिय विश्वास निरुपयोगी ठरतो. आणि बघा, जर मिठामध्ये खारटपणा नसेल तर ते मीठ कोणीही वापरत नाही. मग ते मीठ, त्या मिठाचं करतं काय? बघा, मत्तयाचे पुस्तक आपण काढू. मत्तयाचे पुस्तक 5वा अध्याय काढा. आणि मत्तयाचे पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं जे वचन आहे ते आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मत्तयाचे पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 13 वचन, 13 वचनाचा भाग पहा. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग होत नाही. येस, व्हेरी गुड. थँक्यू सो मच ब्रदर सुभाष. कोणत्या उपयोगाचं ते? कोणतेच नाही. कारण वचनात स्पष्टपणे सांगितलेल्या ब भागामध्ये पुढे ते जे मीठ आहे ज्याच्यामध्ये खारटपणा नाही ते बाहेर फेकल्या जातात. आणि बाहेर फेकल्या गेलेल्या मिठावरून माणसं जे आहे ते चालतात किंवा माणसं ते जे मीठ आहे ते तुडवतात. लक्ष द्या, जर ख्रिस्ती जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना जर आपल्या ठाई जर निष्क्रिय विश्वास असेल, म्हणजे असा विश्वास की जो काही कामाचा नाही. विश्वासाची परिभाषा काय हे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला खोलवर शिकवलं जाईल. आपण जर असं म्हणतो की मी देवाला ओळखतो, पण देवाप्रती निष्क्रिय विश्वास असेल तर तो निष्क्रिय विश्वास काही कामाचा नाहीये, तो निरुपयोगी आहे. देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपला त्याने उपयोग करावा. लेकरांना जन्म यासाठी दिला जातो की ते आपल्यासाठी उपयोगाची ठरावेत. आपल्याला देव यासाठी कळालेला आहे किंवा आपल्या देवामध्ये जन्म यासाठी झालेला आहे की देवाने आपला उपयोग करावा आणि देवाला आपला उपयोग करता यावा, म्हणून आपल्या ठाई देवाप्रती विश्वास असणं फार गरजेचं आहे. कारण ज्या ज्या वेळेला आजारी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्टपणे म्हटलं, जा, तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहे. जर आपल्या ठाई देवाप्रती जर विश्वास आहे तर देव हा आपला उपयोग जो आहे तो करून घेईल. पण जर आपल्या ठाई जर देवाप्रती विश्वास नाहीये तर देव आपला उपयोग कसा करून घेईल? आपण देवाच्या काही कामाचं ठरणार नाही. आपण निरुपयोगी प्रकारचं व्यक्ती जे आहे ते बनून जाऊ. आणि बघा वचन काय सांगत आहे, ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 6 वाचतो तर त्या ठिकाणी निरुपयोगी विश्वास असणाऱ्या व्यक्तीची जी अवस्था आहे ती कशा प्रकारची होती हे ह्या वचनातून आपल्याला समजण्याकरता मदत होती. आणि कोणीतरी योहान 15वा अध्याय आणि वचन 6 वाचा. कोणी माझ्यामध्ये राहिला तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाढून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. व्हेरी गुड. बघा, जर आपल्या ठाई जर विश्वासच नाही तर आपण देवाच्या काही कामाचं नाही. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला देवाने फाट्याची उपमा दिलेली आहे. कोणता फाटा? जो वेलापासून काय आहे, वेगळा आहे. लक्षात द्या, वेलापासून वेगळं राहून फाट्याला फळ देता येत नाही. हा जर फाटा वेलामध्ये आहे तर त्याला पुष्कळ फळ देता येईल. पण जर फाटा वेलामध्ये नाही तर तो वाळून जाईल. आणि वाळलेला फाटा
हा वेलामध्ये जास्त दिवस राहत नाही, तर त्याला तोडून टाकलं जातं आणि तुटलेला फाटा हा जाळण्यात येतो. किंवा त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे, जळणं किंवा तोडणं हे नाशाला दर्शवतं. जर देव काय आहे हे आपल्याला माहिती असूनही आपण देवावरती जर पूर्ण विश्वास टाकलेला नाहीये, तर आपला देवासोबतचा प्रवास हा काही कामाचा नाहीये. देवाने तुम्हाला यासाठी निवडलेलं आहे की तुमच्याद्वारे अनेक लोकांना देव कळावा, तुमच्याद्वारे देवाचं काम जे आहे ते सिद्धीच जावं. लक्ष द्या, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर फाटा वेलामध्ये राहिला तर फळ देता येईल. आणि वेल हा स्वतः देव आहे, स्वतः प्रभू येशू आहे. बघा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते, कोणतरी वाचा ते वचन, वचन वचन एक कोणतरी वाचा. मीच खरा द्राक्ष वेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि वचन 2, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी वेल जो आहे ना, तो स्वतः ख्रिस्त आहे आणि आपल्याला त्याने वाटा जे आहे ना ही उपमा दिलेली आहे. आता आपण जर ख्रिस्तामध्ये राहिलो तर आपल्याला पुष्कळ फळ येईल. पण जर आपण ख्रिस्तामध्ये राहिलो नाही तर आपल्याला फळ देता येणार नाही, तर आपल्याला काटून टाकण्यात येईल, आपल्याला ठिकाणी छाटून टाकण्यात, कापून टाकण्यात. वचन सांगत आहे ठिकाणी की स्पष्टपणे, जो कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. लक्ष द्या, आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि वचन स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की अशा प्रकारे आपलं जीवन हे निष्क्रिय स्वरूपाचं जे आहे ना, मुळीच होऊ नये म्हणून आपण देवाच्या उपयोगाचं ठरावं, यासाठी देवाप्रती आपला जो विश्वास आहे ना तो कार्यान्वित करणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आपण वाचतो, बघा इब्री लोकांचं पत्र आपण काढूया आणि इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि वचन 1 वाचा. वचन 1, विश्वास हा अशा घडलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. व्हेरी गुड. विश्वास काय आहे ह्याची जी परिभाषा आहे किंवा ह्याची जी व्याख्या आहे ना, ह्या ठिकाणी इब्री लोकांचा जो काही पत्रक आहे, इब्री खरंच पत्राचा जो लेखक आहे, हे पत्र लिहिणारा जो काही पत्रक आहे, लक्ष द्या, तो अतिशय स्पष्टपणे विश्वासाची जी काही व्याख्या आहे किंवा जी काही परिभाषा आहे ना ती ह्या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि विश्वास काय आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची ती खात्री आहे. अशा प्रकारचा विश्वास हा आपला जर असेल तर आपण देवामध्ये टिकून राहू शकतो, नाहीतर आपण देवात टिकून राहू शकत नाही. देव आपल्याला त्याच्यापासून दूर करून देईल आणि देवापासून दूर होणं हे नाशाचं कारण आहे. देवापासून दूर होणं हे पतनाचं कारण. लक्ष द्या, आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये ज्यांना देव काय आहे माहित होत, तरीही त्यांनी देवावरती विश्वास ठेवला नाही. अशा लोकांचं पतन जे आहे ते झालं. अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःहून देवाचा जो काही न्याय आहे किंवा नाश जो आहे तो ओढून घेतला. आणि असे लोक पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 5 आणि 10 मध्ये दिसून येतात. त्या ठिकाणी दोघं पती पत्नी आहे, हनन्या आणि सफेरा.
त्यांना देव काय आहे हे माहिती होतं, तरीही त्यांनी देवाप्रती त्यांचा जो विश्वास आहे ना तो कार्यशील न ठेवता निष्क्रिय स्वरूपाचा ठेवला, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो काही देवाचा नाश आहे, हो जो काही नाश आहे तो त्यांनी ओढून घेतला. यहूदा इस्करियोत याने देखील ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक ज्यावेळेस आपण काढतो, तो योहानाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे योहानाने देखील जो काही नाश आहे तो ओढवून घेतलेला होता. ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक काढतो तर योहानाच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला कशा प्रकारे यहूदा इस्करियोत याने जो काही नाश आहे तो ओढून घेतलेला होता ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्ष द्या, आपल्याला देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपला नाश होऊ नये. देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण देवाच्या उपयोगाचं ठरावं. देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपल्याद्वारे त्याचं कार्य व्हावं. पण ह्या सर्व गोष्टी आपल्याद्वारे व्हावे यासाठी आपल्या ठाई काय बघायचं आहे देवाला, तर तो आहे विश्वास. पण कोणता विश्वास? निष्क्रिय नाही. देवाने आपल्याला ह्या पृथ्वीचं मीठ म्हणून संबोधलेलं आहे, पण कोणतं मीठ? ज्यामध्ये खारटपणा आहे. ज्यामध्ये खारटपणा नाही असं मीठ नाही. लक्ष द्या चर्च, आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला हे समजलं तर आपण अतिशय चांगलं असं पवित्र, देवाला ग्रहणीय असं जीवन जगून देवाला संतोष होणारं बनल्याशिवाय राहणार. आणि आपण अशाच प्रकारची व्यक्ती बनावं ही देवाची इच्छा आहे. आणि ही इच्छा आपली पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून देवाच्या दृष्टिकोनातून स्वतःला तयार करण्याकरता पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन बारकाईने वाचून त्याप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देतो.